आपले माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी साहेब, आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमच्या राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आपले मंत्री पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, डॉक्टर दीपकजी सावंत, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी आहेर, माजी खासदार अजयजी संचेती, ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं ते कृपालजी तुमाने, लोकसभेतील माझे सहकारी खासदार रामदासजी तडस, खासदार अशोकजी नेते, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, आज सकाळी अमरावतीला शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली आणि त्यानंतर आता आपण नागपूरची बैठक करतो आहे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक आग्रहाची विनंती करेल की गेले 5 वर्ष केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि या सरकारनं एवढी चांगली कामगिरी केली, त्या कामगिरीच्या जोरावरच आपल्याला या निवडणुका लढायच्या आहेत. आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी संसदेमध्ये गेले आणि त्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं की या देशातली जी काही नैसर्गिक साधनसामुग्री आहे, या नैसर्गिक साधनसामुग्रीवर जर कोणाचा अधिकार असेल तर या देशातल्या गरीब जनतेचा या नैसर्गिक साधनसामुग्रीवर अधिकार असेल. आणि सामान्य माणूस डोळ्यापुढं ठेवून गेली 5 वर्ष या देशातला कारभार त्यांनी केलेला आहे. आणि आपण बघत असाल की आता देशामध्ये जे काही नॅशनल हायवेचं जाळं पसरलं गडकरी साहेबांमुळं, आपणच नाही तर देशातले सारे राजकीय पक्ष त्यांचं कौतुक करतायत. मग ते नॅशनल हायवेचं जाळं असू द्या, कोस्टल रोड असू द्या, मुंबईची मेट्रो असू द्या, नागपूरची मेट्रो असू द्या, की पुण्याची मेट्रो असू द्या, की पुण्याचं विमानतळ असू द्या, असे अनेक विकासाचे कामं या राज्यामध्ये आपल्या सरकारनं केलेले आहे. खरं तर काँग्रेसनं 70 वर्षात असा समज करून दिला होता जनतेचा की आम्हीच राज्य करू शकतो आणि आम्हीच सरकार चालू शकतो, असा समज या देशातल्या जनतेचा करून दाखवला होता. परंतु 3 वेळेस अटल बिहारी वाजपेयी आणि 1 वेळेस नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारनं जेवढं चांगलं काम केलं, एवढं चांगलं काम गेल्या 70 वर्षात जेव्हा जेव्हा काँग्रेसचे सरकार आले तेव्हा कोणत्याही काळात एवढं काम झालं नाही. आणि आमचं मत आहे की या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या गेल्या पाहिजे. परंतु काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर येत नाही, विकासाचा विषय काढत नाही आणि आमच्यावर आरोप जे करतात ते 2 आरोप करतायत. पहिला आरोप करतात की भारतीय जनता पक्ष हा शिवसेना हे दोन्ही पक्ष जातीवादी आहे. मी काँग्रेसवाल्याला अनेक वेळेस प्रश्न विचारला की जर आम्ही जातीवादी आहे, आम्हाला जातीवादी म्हणतं कोण? तर ममता बॅनर्जी आम्हाला जातीवादी म्हणते. परंतु अटल बिहारी वाजपेयीच्या काळात ममता बॅनर्जी या रेल्वे मंत्री होत्या तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का? मायावती आम्हाला जातीवादी म्हणतात, पण मायावती उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लालजी टंडन उपमुख्यमंत्री, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का? आम्हाला जातीवादी कोण म्हणतं? तर जे कोणी शरद पवारापासून तर सगळे जे आम्हाला जातीवादी म्हणतात ते आमच्या पंक्तीला एकदा सगळेजण जेवून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आम्हाला जातीवादी म्हणण्याचा काही अधिकार उरलेला नाही. आणि आमच्यावर दुसरा आरोप करतात. मी गेले 30-35 वर्ष राजकारणामध्ये पाहतो, जी कोणती निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये या लोकांनी आमच्यावर एक आरोप केला. पहिला काय आरोप केला की हे घटना बदलणार आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं युतीचं जर सरकार आलं तर हे घटना बदलणार आहे. मित्रो, 35 वर्षात मी अनेक निवडणुका पाहिल्या. मी जेव्हा जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो, माझ्याही मतदारसंघातून काँग्रेसवाल्याची भाषणं हेच की भाजप जर निवडून आलं तर हे घटना बदलणार आहे. आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याने सांगितलं, संविधानाची शपथ घेऊन सांगितलं. मी प्रधानमंत्र्यांची शपथ घेताना संविधानाची शपथ घेतली, राष्ट्रपतींना घेतली आणि लोकसभेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही घटना बदलणार नाही, घटना बदलू देणार नाही. हे प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये या देशातल्या जनतेला आश्वासन दिलं. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की आम्ही घटना बदलणार नाही, आम्ही घटना बदलू देणार नाही. असं असताना सुद्धा विकासाच्या ऐवजी वेगळे मुद्दे काढून या देशाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहेत. तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांनी आत्ता निवडणुकीच्या काळात दोघांनी एकत्र येऊन जनतेमध्ये जाऊन आपण कसा गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला
आणि विकासाचे मुद्दे आपण लोकांपुढे मांडून कसा या राज्याचा आणि देशाचा विकास केला हे मुद्दे घेऊन पुढच्या काळात आपण जावं. मला खात्री आहे की जर दोन्ही कार्यकर्त्यांनी एकत्र हे मुद्दे जर लोकांना सांगितले तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे आणि कोणत्याही भविष्यकाळाला विचारायची गरज नाही. या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदी होतील असा ठाम विश्वास मी आपल्यासमोर व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जोरदार नारा द्यायचा आहे बंधूंनो. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा. बंधूंनो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या महाराष्ट्राला गेल्या 4.5 वर्षात देशात 1 नंबरवर आणण्याचं काम ज्यांनी केलं, या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं रयतेचे राजे म्हणून ज्यांनी 4.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काम केलं, असे विदर्भाचे नागपूरचे सुपुत्र आमचे नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या युतीच्या मेळाव्याला आणि संबोधित करावं. आदरणीय देवेंद्रजी. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचा, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा, महायुतीचा. मंचावर उपस्थित आमच्या या युतीचे मार्गदर्शक आणि शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरेजी, आमचे नेते आणि या देशामध्ये विकासाचा झंझावात ज्यांनी आणला ते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी, रावसाहेब दानवेजी, हंसराजभाई आहिर, सुधीरजी मुनघंटीवार, आताच आपल्याला मार्गदर्शन करून इथनं गेलेले मनोहर पंत, चंद्रशेखरजी बावनकुळे, कृपालजी तुमाने, दत्ताभाऊ मेघे, अजयजी संचेती, दीपकजी सावंत, मिलिंदजी नार्वेकर, नंदाताई जिचकार, निशाताई सावरकर, मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी आमदार, सर्व खासदार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझ्या या युतीच्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं तर आत्ताच आम्ही अमरावतीला सभा घेऊन आलो आणि अलीकडच्या काळामध्ये सगळ्या सभा लाईव्ह होत असल्यामुळे आपल्यापैकी अर्ध्या लोकांनी आमचं भाषण ऐकलेलं आहे. मी विमानतळावर उतरल्याबरोबर मला आशिष जयस्वाल म्हणाला की तुमचं भाषण पूर्ण ऐकलं. मी उद्धवजींना म्हटलं आता इथे बोलायचं काय, यांनी सगळंच आपलं ऐकलंय. पण आपण गेल्या 5 वर्षात इतकं काम केलं आहे की 100 भाषणं करायला लावली तरी प्रत्येक भाषणामध्ये वेगळं काम सांगता येईल, एवढं काम देशात आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्या एनडीएच्या सरकारनं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे. खरं म्हणजे ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. आपण अनेक वेळा म्हणतो की एखादी निवडणूक ऐतिहासिक निवडणूक असते, पण खऱ्या अर्थानं ही निवडणूक देशाला एका वेगळ्या वळणावर नेणारी निवडणूक आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, अनेक वेळा आपण निवडणुका लढतो आपल्या पक्षाकरता, आपल्या पक्षाच्या हाती सत्ता यावी, आपल्याला सेवा करता यावी याकरता. पण ही निवडणूक पक्षाकरता नाही, ही नेत्यांकरता नाही, ही निवडणूक आपण लढतोय ती देशाकरता, भारताकरता. कारण पुढची 10 वर्ष
या भारत देशाकरता अत्यंत महत्त्वाची आहेत. या 10 वर्षामध्ये या देशाला असंच गतिशील सरकार जर मिळालं तर हा देश जगातला उत्तम देश बनू शकेल. भय, भूक, दारिद्र्य, भ्रष्टाचार याच्यापासून मुक्त असलेला, शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलेला अशा प्रकारचा देश तयार होऊ शकेल. आणि म्हणून ही निवडणूक देशाकरता आपण लढतोय. गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आपण घडवलं, यापूर्वी जेव्हाही सरकार निवडून यायचं 50-55 वर्ष काँग्रेसने या ठिकाणी सरकार या ठिकाणी गाजवलं. प्रत्येक वेळी एकच नारा, गरिबी हटाओ. गरिबी हटाओचा नारा देऊन वारंवार सत्तेमध्ये येत गेले, पण कधी या देशातली गरिबी ते हटवू शकले नाहीत. गरिबी हटली ती त्यांच्या चेल्या चपाट्यांची, त्यांच्या नेत्यांची. पण या देशातल्या सामान्य माणसाची, गरिबाची गरिबी ही मात्र कधीच हटली नाही. अनेक कार्यक्रम तयार झाले, अनेक योजना तयार झाल्या, पण या सगळ्या योजना भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी आकंठ बुडाल्या आणि या देशातल्या गरिबाची गरिबी कधीच दूर होऊ शकली नाही. आपण आठवा, 2009 ते 2014 या देशातलं सरकार, की ज्या सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय काय होता, तर सगळ्यात मोठा निर्णय होता कुठलाही निर्णय न घेणे. निर्णय न घेणे हा ज्या सरकारचा निर्णय होता. आणि ज्या सरकारमध्ये केवळ आणि केवळ भ्रष्टाचार झाला, अशा प्रकारचं एक प्रकारे या देशामध्ये सरकार आपण बघितलं. आणि म्हणून पहिल्यांदा गेली 5 वर्ष या देशामध्ये गरिबी निर्मूलनाचं कार्य प्रामाणिकपणे करण्यात आलं. देशामध्ये गेल्या 5 वर्षातल्या योजना जर आपण बघितल्या तर प्रत्येक योजना गरिबाकरता तयार झाली. जनधन सारखी योजना, ज्या 34 कोटी लोकांना बँकेचं अकाउंट मिळालं. बँकेचं अकाउंट मिळणं महत्त्वाचं नाही आहे. या 34 कोटी परिवारानं स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर बँकेचं तोंड देखील बघितलं नव्हतं. त्यामुळे त्यांची गरिबी दूर होण्याचं कुठलं साधन देखील नव्हतं. या 34 कोटी लोकांना पहिल्यांदा बँकेचं तोंड दाखवण्याचं काम हे आदरणीय मोदीजींच्या सरकारनं, या ठिकाणी एनडीएच्या सरकारनं केलं. आणि केवळ त्याला खाती दिली नाहीत, तर आपल्याला माहिती आहे एकेकाळी राजीव गांधी असं म्हणायचे, मी 1 रुपया जर दिल्लीहून पाठवला तर शेवटच्या माणसापर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते. आणि म्हणून या व्यवस्थेलाच बदलण्याचं काम झालं. आणि डीबीटीच्या माध्यमातून मध्यस्थ नाही, दलाल नाही, थेट पैसा हा शेवटच्या माणसाच्या अकाउंटमध्ये देण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्या सरकारनं केलं. परिणाम असा झाला, या 34 कोटी अकाउंटमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये जमा झाले. आणि खऱ्या अर्थानं गरिबाला सरकारच्या योजना काय असतात हे समजायला लागलं. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी प्रत्यक्ष गरिबाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या योजना आपण या ठिकाणी बघितल्या. प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना, की ज्या योजनेने गरिबाला घर दिलं. 2022 पर्यंत या देशात एकही बेघर राहणार नाही, या भावनेतनं तयार झालेली योजना. मला आनंद वाटतो, महाराष्ट्रामध्ये 5 लाख घरांची निर्मिती आमची अंतिम टप्प्यामध्ये आहे. 3 लाख लोकांच्या घराचा वास्तू आपण त्या ठिकाणी केलेला आहे. अजून 5 लाख घरं आपण या ठिकाणी मंजूर करतो. आणि येत्या 2 वर्षामध्ये 2019 साली एसीसीसीची यादी संपवून आणि त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये ज्यांची नावं यादीत नव्हती त्यांना देखील घर देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण करतो. प्रत्येक गरिबाला घर देण्याचं काम आपण त्याची जात पाहत नाही, त्याचा धर्म पाहत नाही, त्याचा पंथ पाहत नाही, त्याची भाषा पाहत नाही. जो भारतीय आहे त्या प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी घर देण्याचं काम आपण करतोय. आज उज्ज्वला सारख्या योजनेतनं घरोघरी गॅस चाललाय. आज उजाला सारख्या योजनेतनं प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं कनेक्शन चाललेलं आहे. आज आयुष्यमान भारत सारखी योजना, की ज्या योजनेनं गरिबाला देखील जगण्याचा अधिकार दिला. ज्या गरिबाला कदाचित ही अवस्था येत होती की एखाद्या गरिबाला जर एखादं ऑपरेशन करायचं असेल
आणि त्याला 4 लाख 5 लाख खर्च असेल तर तो घरच्यांना सांगायचा की या ठिकाणी 2 पिढ्यांचं कर्ज आपल्यावर होईल, मला माझ्या हालतीवर सोडून द्या, जगलो तर ठीक, मेलो तर ठीक, पण तो त्या ठिकाणी ऑपरेशन करायचा नाही. आज अशा लाखो गरिबांचं ऑपरेशन या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होत आहे. पांढरकवड्याला ज्यावेळी माननीय पंतप्रधान आले होते त्यावेळी तिथल्या एका व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू आम्ही बघितले आणि तो आनंदाच्या अश्रूंनी सांगत होता, मी तर जगण्याची होपच सोडली होती, मला असं वाटलं की आता आपल्याला जगता येणार नाही, पण या योजनेमुळे आज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात मला मदत मिळाली आणि माझं ऑपरेशन झालं आणि मी जगू शकलो. आज शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी PM किसान सारखी योजना पहिल्यांदा या देशामध्ये एखाद्या सरकारनं हा निर्णय केला की दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसा त्या ठिकाणी पोचला पाहिजे. जुनं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना 2008 साली त्यांनी एकदा कर्जमाफी केली होती आणि या कर्जमाफीचे ढिंडोरे ते अजून पेटतात आणि सांगतात आम्ही कर्जमाफी केली होती. 52,000 कोटी रुपयाची कर्जमाफी संपूर्ण देशामध्ये त्यांनी केली होती, संपूर्ण देशात 52,000 कोटीची. पण आता जी PM किसान योजना माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी लॉन्च केली आहे, या योजनेमध्ये दरवर्षी 75,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जाणार आहेत. आणि पंतप्रधानांनी सांगितलं जसे जसे रिसोर्सेस वाढतील हा पैसा देखील आम्ही वाढवत जाणार आहोत आणि शेतकऱ्यांची थेट मदत त्या ठिकाणी वाढणार आहे. आज फसल बीमा योजनेसारखी योजना की ज्या योजनेमध्ये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकूण 1600 कोटी रुपये या योजनेच्या अंतर्गत प्रीमियम भरला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12,000 कोटी रुपये त्या ठिकाणी विम्याच्या रूपाने मिळाले. अशा प्रकारची योजना या देशामध्ये माननीय मोदीजींनी तयार केली. शेतकरी असो कामगार असो, आज आमचा जो कामगार आहे, जो आमचा हात ठेलेवाला आहे, जो आमचा चहा ठेलेवाला आहे, जो आमचा रिक्षावाला आहे, जो आमचा शेतमजूर आहे, जो आमचा शेतकरी असो कामगार असो, आज आमचा जो कामगार आहे, जो आमचा हात ठेलेवाला आहे, जो आमचा चहा ठेलेवाला आहे, जो आमचा रिक्षावाला आहे, जो आमचा शेतमजूर आहे, जो आमचा छोटा छोटा गटई कामगार आहे, हा जो ऑर्गनाइज सेक्टर मधला हा जो कामगार आहे की ज्याच्याकडे जोपर्यंत त्याच्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत काम करतो आणि ज्या दिवशी त्याची ताकद संपते त्या दिवशी त्याच्याकडे पाहणारा देखील कोणी नाही. याच्याकरता कुठली योजना नव्हती. आज या देशामध्ये श्रमेव जयते ही योजना तयार झाली आणि या योजनेच्या अंतर्गत हा जो कामगार आहे की ज्याला खऱ्या अर्थानं 60 वर्षानंतर हातपाय चालत नाही, त्यावेळी कुठलाही आधार नव्हता, त्याला देखील 3,000 रुपये पेन्शन देण्याची योजना ही केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केली. आणि या देशातला हा जो काही अनऑर्गनाइज सेक्टर मधला कामगार आहे त्याला देखील खऱ्या अर्थानं दिलासा देण्याचं काम केलं. समाजातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा आपण दिला. महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी सारखी योजना असेल की ज्या योजनेतनं आतापर्यंत 50 लाख अकाउंटमध्ये आपण पैसा दिला आणि ही योजना बंद केली नाही. आणि आम्ही निर्णय केला, माननीय उद्धवजींनी आम्हाला सांगितलं की जे शेतकरी सुटले आहेत त्यांना देखील याच्यामध्ये आणलं पाहिजे. आम्ही हा निर्णय केला, जोपर्यंत शेवटचा शेतकरी कर्जमाफी त्याला मिळत नाही ही योजना आम्ही बंद करणार नाही. त्या योजनेमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आणि त्या माध्यमातनं त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही केलं. आमच्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी खावटीचं कर्ज मिळायचं, या कर्जाचे देखील त्या ठिकाणी थकीत पैसे त्यांच्या डोक्यावर होते. आमच्या आदिवासी समाजाचं खावटीचं 350 कोटी रुपयाचं कर्ज हे देखील राज्य सरकारने या ठिकाणी माफ केलं. आज समाजातले दीन दलित शोषित पीडित या सगळ्यांकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम, त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज ज्यावेळी आपण मतदार मागायला जातोय त्यावेळी अपराध बोधाची भावना नाहीये, आपला दावा देखील नाहीये, सगळं झालेलं आहे.
5 वर्षात सगळं होऊ शकत नाही, पण हा दावा जरूर आहे की जे 50 वर्षात त्यांना जमलं नाही ते 5 वर्षात या ठिकाणी निश्चितपणे आपण करून दाखवलं आहे. आणि जे राहिलंय ते देखील आपण करणार आहोत. ज्या सुधारणा करायची आवश्यकता आहे त्या देखील आपण करतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आश्वासक अशा प्रकारचा परिणाम या माध्यमातून दाखवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून देशात आणि राज्यात होत आहे. आणि हे सगळं होत असताना आज जगामध्ये ज्या प्रकारची आपली प्रतिमा आहे, आज खऱ्या अर्थानं नितीनजी या ठिकाणी आहेत आणि ज्या प्रकारे या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम नितीनजींच्या माध्यमातून झालं. एकट्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये केवळ 5000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग 2014 सालापर्यंत होते. 5000 किलोमीटरचे माननीय नितीनजींच्या माध्यमातून 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग या महाराष्ट्राला मिळाले. 7,000 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण होत आहे, उरलेलं काम आमचं सुरू आहे. येत्या 2-3 वर्षामध्ये हे काम सगळं पूर्ण ज्यावेळेस होईल या महाराष्ट्रातली रोड कनेक्टिव्हिटी ही बघण्यासारखी असेल. आज 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 30,000 किलोमीटरचे मार्ग ग्रामीण मार्ग हे आपण त्या ठिकाणी करतोय आणि या माध्यमातून एक मोठं परिवर्तन होत आहे. पण यात सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर विदर्भ आणि मराठवाडा. या विदर्भ आणि मराठवाड्यावर जो सातत्याने अन्याय व्हायचा, इथला सिंचनाचा अनुशेष असेल की ज्याच्याकरता कधी निधी मिळायचा नाही, आज मला अतिशय आनंद वाटतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सिंचनाचं खातं देखील नितीनजींकडे आलं आणि बळीराजा अभियानाच्या माध्यमातून आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेच्या माध्यमातून आज 30,000 कोटी रुपयाची कामं या महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये सुरू झाली. आज आमचा एकही प्रकल्प असा नाही की जो पैशाअभावी बंद आहे. आणि याचा परिणाम काय आहे? 2014 साली या महाराष्ट्रामध्ये 32 लाख हेक्टर सिंचन होतं. गेल्या वर्षी ते 40 लाख हेक्टरवर पोहोचलं. आमचा गोसी खुर्द सारखा प्रकल्प जो मारुतीच्या शेपटी सारखा कधी संपतच नव्हता, आज तो प्रकल्प देखील पूर्णपणे मार्गी लागला आणि येत्या काळात तो देखील पूर्ण होईल. 2014 साली या गोसी खुर्द मधनं केवळ 8,000 हेक्टर त्या ठिकाणी सिंचन होत होतं. गेल्या वर्षी ते 50,000 हेक्टर झालं आणि आता 1 लाख हेक्टर पर्यंत या पुढच्या वर्षापर्यंत आम्ही पोहोचतो. हे परिवर्तन आज या विदर्भामध्ये आपण करून दाखवलं. इथे कृषी पंपाचा बॅकलॉग हा आपण पूर्णपणे संपवला आणि मोठ्या प्रमाणात कृषी पंप दिले. ज्या प्रकारचा अन्याय या ठिकाणी होत होता, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणात करून हा अन्याय दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. आणि बंधू भगिनींनो, हे सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं आपल्या विरोधकांजवळ कुठले मुद्दे देखील उरलेले नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर ते आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही. त्यांची तर अवस्था अशी आहे की आता त्यांचे सगळे कॅप्टन नॉन प्लेइंग कॅप्टन होऊन राहिले. कोणी निवडणुकाच लढायला तयार नाही आहे. सगळे माघार घेऊन राहिलेले आहेत. आता त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं जे प्लेयर होते ते सगळे 12वा गडी बनण्याचा प्रयत्न करतायत. आणि आज मी आपल्याला अत्यंत विश्वासानं सांगतो, ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती या ठिकाणी तयार झाली आहे, मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी 42 जागा मिळाल्या होत्या. मी आपल्याला दाव्यानं सांगतो, दाव्यानं यावेळी 42 पेक्षा जास्त जागा आपल्याला मिळतील. 42 पेक्षा कमी एकही जागा आपली होणार नाही. या देशातलं वातावरण आज वेगळं आहे. एकीकडे विकास तर आहेच, पण त्याही पेक्षा शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता प्रिय काय आहे? प्रिय आहे आपला भारत देश. आपल्याकरता प्रिय आहे राष्ट्रवाद. आपण हे मानणारे लोक आहोत, हा देश असेल तर आपण राहू. आपण हे मानणारे आहोत की पहिले देश, त्यानंतर बाकी सर्व गोष्टी. आणि म्हणून आज जो देशाभिमान आपल्याला पाहायला मिळतोय, आपल्याला माहिती आहे याच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 2008 साली मुंबईत बॉम्ब विस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या तेव्हाच्या सरकारनं काय केलं? पाकिस्तानचा निषेध केला, मग त्यानंतर तीव्र निषेध केला, मग अतितीव्र निषेध केला आणि त्याच्यानंतर युनायटेड नेशनमध्ये जाऊन सांगितलं, बघा ते पाकिस्तानचे लोक आमच्या देशातून बॉम्बस्फोट करतात, जरा तुम्ही त्यांना समजावून सांगा.
पाकिस्तान आणि त्यांच्या चमच्यांना आणि तिथल्या आतंकवादी संघटनांना असं वाटलं हे सरकारी तसंच सरकार असेल, आणि म्हणून त्यांनी पहिला हल्ला उरीमध्ये केला आणि उरीमध्ये आमच्या सैनिकांना त्या ठिकाणी त्यांनी शहीद केलं. पण हा जुना भारत नाही आहे, हा नवा भारत आहे, राष्ट्रवादाने मुसमुसलेला भारत आहे. या भारतामध्ये आता ऐकून घेणारा भारत नाही आहे. आमच्या सैनिकांनी त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी जाऊन पाकिस्तान मधले दहशतवाद्यांचे अड्डे तहस नहस केले. पण अनेक वेळा असं असतं ना, कुत्र्याची शेपटी वाकडीच्या वाकडीच राहते, आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पुलवामामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आमच्या CRPFच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद करण्यात आलं. अतिशय भ्याड अशा प्रकारचा हल्ला हा त्या ठिकाणी झाला. पण भारताने देखील या ठिकाणी निर्णय घेतला. आपले पंतप्रधान मोदीजींनी सेनेला सांगितलं, तुम्हाला खुली छूट आहे. माझे जे जवान आहे या जवानाच्या रक्ताचा कण कण मोलाचा आहे. या जवानाच्या रक्ताच्या कणाचा बदला हा घेतल्याशिवाय राहू नका. तुम्हाला सर्व अधिकार देतो. कोणत्या दिवशी जायचंय, कसं जायचंय, किती वाजता जायचंय आणि कुठे हल्ला करायचाय हे तुम्ही ठरवा. आणि आमची जाबाज सेना, आमची वायुसेना, या वायुसेनेनं बालाकोटमध्ये जाऊन सकाळी 3:30 वाजता अतिरेक्यांचे अड्डे तहस नहस करून टाकले. हा नवीन भारत आहे. हा घुसेलही आणि हा ठोकेलही. हा भारत हा जुना भारत नाही आहे, हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं. पण बंधू भगिनींनो, मला या गोष्टीचं दुःख आहे की काही लोक आमच्या सेनेला पुरावे मागतात. सेनेला पुरावे. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आमच्या सेनेच्या लोकांना जर कदाचित माहिती असतं तर त्या विमानासोबत एक कॅमेरा लटकावून नेला असता, किंवा मग यांचा एखादा प्रतिनिधी सोबत नेला असता की बाबा रे तू लटकून चल आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडतंय ते पाहून घे. पण यांची फितरत कशी आहे हे याच्यावरनं लक्षात येतं. एकीकडे सेनेला हे त्या ठिकाणी पुरावा मागतात आणि दुसरीकडे त्या अझर मसूदला काय म्हणतात, जी अझर जी. बंधू भगिनींनो, हे निवडून तर येतच नाही, पण आता तर मला भीती आहे कदाचित उद्या यांच्या हातात जर सरकार आलं तर आपला इतिहास बदलतील आणि त्याच्यात लिहितील औरंगजेब जी, अफजल खान जी, जनरल डायर जी. ज्यांना देशाचा अभिमान नाही, देशाच्या सेनेबद्दल ज्यांच्या मनामध्ये शंका आहे, बंधू भगिनींनो, यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद नाही आहे. यांच्या मनात केवळ आणि केवळ राजकारण आहे. यांना केवळ खुर्ची दिसते आहे, यांना देश दिसत नाही आहे. आणि त्या खुर्ची करता कोणत्याही स्तराला जायला हे तयार आहे. विचार करा, आमच्या ममताजींकडे गेले, सगळ्यांनी हातात हात घालून हात वर केले, आणि मग अवस्था काय आहे, तिथे ज्याने ज्याने हात वर केले ते आता एकमेकाला ठोसा मारून राहिले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये काय झालं, SP आणि BSP एकत्रित आले. त्यांनी काँग्रेसला सांगितलं हम आपके है कौन. दिल्लीमध्ये आपने काँग्रेसला सांगितलं तुमचा आमचा संबंध काय. यांची प्रत्येक ठिकाणी भांडणं चालले आहेत, कारण हे विचारांनी एक आलेले नाही आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही विचारांची युती आहे. ही विचारांची युती आहे. होय, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्हाला त्याचा अभिमान आहे. हिंदुत्व आमचा धागा आहे आणि आमचं हिंदुत्व संकुचित नाही आहे. या देशामध्ये राहणारा जो राष्ट्रप्रेमी आहे तो कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा आहे, काय भाषा बोलतो हे आमच्या करता गौण आहे. त्याच्या मनात जर राष्ट्रवाद असेल तर आमच्या हिंदुत्वामध्ये आम्ही त्याला देखील सामील केला आहे. आणि या एका सूत्राच्या आधारावर भारतीय जनता पार्टी शिवसेना आम्ही एकत्रित आलेलो. आणि हा जो आमचा धागा आहे, या धाग्याच्या आधारावर पुन्हा एकदा या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली भारताच्या निर्मिती करता एक मजबूत सरकार आपल्याला तयार करायचं आहे. आणि मला विश्वास आहे, एकीकडे मोदीजींचं नेतृत्व या देशामध्ये आणि दुसरीकडे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला उद्धवजींचं मार्गदर्शन या माध्यमातून जनतेपुढे आम्ही जाऊ, काय केलं हे सांगू आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि विशेषतः विदर्भातल्या लोकांना मी विनंती करतो, कार्यकर्त्यांना विनंती करतो,
या विदर्भामध्ये मागच्या वेळी देखील आपण 10-0 मॅच जिंकलो आहे. आपल्या विदर्भात म्हणतात ना बेंदा फाक, तशी अवस्था आपण त्यांची केली. यावेळी देखील या विदर्भामध्ये 10-0नेच ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि त्याकरता तुम्ही सगळ्यांनी तयार राहावं. मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो, आपण ही लढाई जिंकणार ना? मग एकदा जोरदार बोला, शिवसेना भारतीय जनता पार्टीचा, शिवसेना भारतीय जनता पार्टीचा, जय भवानी, भारत माता की, भारत माता की, जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण स्वागत करावं. बंधूंना, आपले मुख्यमंत्री फार हुशार आहे. त्यांनी मुंबईवरून राफेल कधी उडवला आणि नगरमध्ये कधी सर्जिकल स्ट्राईक केला हे विरोधी पक्षांना शेवटपर्यंत कळलं सुद्धा नाही. इतकं जोरदार काम या राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री महोदय करीत आहे. आज या ठिकाणी ज्यांनी जात पात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन देशातल्या प्रत्येक नागरिकांना मदत करण्याची भूमिका घेतली, या देशामध्ये विकासाचं जाळं विणलं आणि या देशात विकास पुरुष म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात ज्यांची ओळख आहे असे आमच्या सर्वांचे नेते